आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे, दॅट इज मॅग्नेटिक field produced by the electric current through a circular loop of conducting wire. समजा लूप जो आपण आता स्ट्रेट कंडक्टर पाहिला होता, मागे काय पाहिला, स्ट्रेट कंडक्टर त्याच्या कार्डबोर्डच्या मधून चाललाय, तिथं काय झालं ते पाहिलं, बरोबर आहे. आता त्यांना काय म्हणायचं आहे की हा जो लूप आहे तो असा समजा असा सर्क्युलर लूप आहे, ठीक आहे. आणि अशी कार्डबोर्ड त्यांनी एक दाखवलंय असं, त्याच्यातून हा या कार्डबोर्डमधून हा लूप चाललाय असं कन्सिडर करू. आणि पुढे त्यांनी जर खाली दाखवलं तर बघा तुमच्या लक्षात येईल, हे कनेक्टिंग वायर आहे, ही एक वायर आहे, म्हणजे अशी सर्कल होऊन वायर चालली. कशी चालली आहे, सर्क्युलर. आधी स्ट्रेट होती, आता ती कशी चालली आहे, अशी सर्कलमधून चालली. हाफ सर्कल दाखवला इथे, असं कार्डबोर्ड, त्या कार्डबोर्डमधून अशी सर्कल होऊन चालली. म्हणजे एक प्रकारे त्या कार्डबोर्डसाठी काय रे, इकडून वरती जाताना करंट इन द अपवर्ड डायरेक्शन, आणि इकडं वरतून खाली वायर चालली म्हणजे करंट इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. करंटची डायरेक्शन एकाच कार्डबोर्डवरती चेंज होते, एका बाजूला इन अपवर्ड डिरेक्शन आणि दुसऱ्या बाजूला इन डाऊनवर्ड डिरेक्शन असं असणार आहे. आलं लक्षात. मग आता बघा इथे काय काय फरक पडतो आपण बघूया, इम्पॅक्ट काय होणार आहे ते बघू. We'll learn about the magnetic lines of force of the magnetic field produced by the current through the straight conductor. What will happen to the magnetic lines of force when the field produced by the current flowing through the loop, जो आपण पॉईंट बोललो ना तो पहिला पॅरेग्राफ आहे की आपण स्ट्रेट वायरमधून बघितलं, आता लूपमधून चालले, लूप म्हणजे असं सर्क्युलर लूप, तर तेव्हा काय होणार आहे ते बघू आपण. अ सर्किट इज कम्प्लिटेड बाय कनेक्टिंग द व्हेरियस कंपोनंट ॲज शोन इन द फिगर. वेगवेगळे कंपोनंट, ही आपली वायर आहे, जाड आहे, ही मेटॅलिक वायर, कॉपर वायर, ठीक आहे. ते कनेक्ट केलेली कशाला, बॅटरी, ॲमीटर, रेजिस्टन्स बॉक्स, ठीक आहे. करंट इकडून वरती चालला, हा पॉझिटिव्ह आहे ना, इथून वरती जाणारे करंट इकडून खालून वरती जाईल आणि इकडून वरतून खाली येऊन परत बॅटरीला कनेक्ट होणार आहे. वेरियस कंपोनंटने कनेक्ट केलेले असं सांगितलं. इफ द करंट पासिंग थ्रू द लूप, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ प्रोड्यूस ॲट इच पॉईंट ऑफ द लूप ॲज वी गो अवे फ्रॉम द वायर, the concentric circles representing the magnetic lines of force will become bigger and bigger. हे त्यांना काय सांगायचं आहे की इथे इथली डायग्राम आपण बघूया. हां, समजा शॉर्टमध्ये बघू जरा, तो कार्डबोर्ड इथं पॉईंट पी दाखवला आहे त्यांनी, इथून वायर अशी जाऊन इकडे आली. हां, आणि इथं पॉईंट काय दाखवला आहे त्यांनी, क्यू. जो कार्डबोर्डला इथं एंट्री पॉईंट आहे हा पी, आणि हा पण एंट्री आहे पण वरतून खाली, हा खालून वरती आहे, हा वरतून खाली, बघा, ठीक आहे. आता इथं जर बघितलं बघा, करंट असा चाललाय ना, इकडून असा चाललाय, मग इकडून चाललाय म्हणजे अपवर्ड डिरेक्शनला आहे. थंब रूलनुसार थंब वरती दाखवू, इथे आपण कर्वड अशी फिंगर तयार होणार, ज्याच्या भोवती असे मॅग्नेटिक लाईन्स तयार होतील की जे कसे आहेत, सर्क्युलर आहे. कसे आहेत, ठीक आहे, बट कर्वड इन दिस डिरेक्शन, ह्या डायरेक्शनला. ओके. क्यूला बघा करंट वरतून खाली येतोय, इथून थंब खाली दाखवू राईट हँड रूलनुसार, कर्वड फिंगर असे, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड सर्कलमध्ये होईल पण त्याची डायरेक्शन अशी असणार आहे. आता अशी, ठीक आहे. समजा याला सर्कल काढला, ही डायरेक्शन, सर्कल काढूया, ही डायरेक्शन, ही डायरेक्शन, ओके. समजण्यासाठी डायग्राम ते इथं आहे. ओके. तर इथं काय होतंय बघा, तुम्ही जर बघितलं दोन्ही केसमध्ये, हे बघा मॅग्नेटिक फील्ड कशी चालली आहे, अशी येऊन दोघं असे मर्ज होत आहे, एक प्रकारे परत बाहेर चालले, इकडून इकडं मर्ज होत आहे, बाहेर चालले असं दिसतंय, बरोबर आहे. त्या केसमध्ये काय होणार आहे, ॲज वी गो अवे कॉन्सेंट्रिक सर्कल्स रिप्रेझेंटिंग मॅग्नेटिक लाईन्स, हे मॅग्नेटिक लाईन्स आहेत, and it will become bigger and bigger, ते मोठे मोठे होत चालले. as we go towards the center of the loop, so big that is r can be shown straight line. त्याला आपण असं जवळ जवळ जर करत गेलो
तर ते एका स्ट्रेट लाईन सारखं तुम्हाला शेजारी शेजारीतून दिसेल आणि इथून एक तुम्ही अशी स्ट्रेट लाईनच इथून एक प्रकारे काय करू शकतात, ड्रॉ केल्यासारखं आहे एक प्रकारे. आलं लक्षात? हा एक प्रकारे काय झाला इथे तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल एक प्रकारे. हे बघा ॲरो असा आहे ना, इकडं नॉर्थ राहणार आणि इकडं काय राहणार. आलं लक्षात? ठीक आहे. द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर नियर टू द पॉईंट पी अँड क्यू ओनली. हाऊएव्हर दे विल बी क्रिएटेड नियर इच पॉईंट ऑफ द लूप. लाईकवाईज इच पॉईंट विल प्रोड्यूस द मॅग्नेटिक फील्ड ॲट द सेंटर ऑफ द लूप. इन शॉर्ट काय पी आणि क्यूचे इथं मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स सर्क्युलरमध्ये तयार झालेत आणि ते पुढे पुढे वाढत गेले आणि तुम्हाला स्ट्रेट लाईन भेटली. हे त्याचं मेन उद्देश आहे या एक्सपेरिमेंटचा. ठीक आहे. बाय मेकिंग यूज ऑफ द राईट हँड थंब रूल चेक द एव्हरी पॉईंट ऑन द लूप कंट्रीब्यूज द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. आपण ते राईट हँड रूलने बघितलं की कोणत्या डायरेक्शननी मॅग्नेटिक लाईनची डायरेक्शन सर्क्युलर रिंगची असणार आहे. ते लास्ट याच्यामध्ये ते बोलले. ठीक आहे. सो आयडियाली तुम्हाला मेन डायग्राम आहे, डायग्रामला बघून जे मी पॉईंट बोललो ते एक स्टेप बाय स्टेप 4-5 पॉईंटमध्ये मांडायचं व्यवस्थित. ठीक आहे. आलं लक्षात? सो दिस इज द थेरोटिकल पार्ट. हा याचा थेरोटिकल पार्ट. डायग्राम याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये कनेक्शन कसं आहे बघा. कोणत्या याच्यामध्ये 2-3 गोष्टी येतात. पहिली गोष्ट एक्सपेरिमेंट काय आहे, तो कशासाठी, त्याचं प्रत्येक गोष्टीचं काम असतं ना, का मजा म्हणून करतात ते नाही ना, काहीतरी काम आहे ना त्याचं. तर ते काम काय ते डोक्यात पाहिजे, याचं काम काय ते तिथं लिहिलं गेलं पाहिजे. ठीक आहे. दुसरा पॉईंट काय, ती डायग्राम आहे तर डायग्रामचे कनेक्शन कसे सांगून द्यायचं. हिअर इट इज द कार्डबोर्ड, देर इज अ, समजा आपण आयर्न फिलिंग्स टाकले किंवा नाही टाकले, बट तिथं देर आर 2 होल्स पी अँड क्यू थ्रू विच सर्क्युलर लूप ऑफ द थिक कॉपर वायर इज गोइंग ॲज शोन इन द फिगर. अँड कंपोनंट्स लाईक रेओस्टॅट किंवा रेझिस्टन्स बॉक्स, व्हेरिएबल रेझिस्टन्स काही म्हणा, कनेक्टेड टू द बॅटरी थ्रू ॲमीटर. ते बॅटरीला कनेक्टेड आहे ॲज शोन इन द फिगर. फिगरप्रमाणे दाखवलं आहे. वेन वी क्लोज द प्लग की के, ती क्लोज केली तर करंट जाणार आहे ॲज शोन इन द फिगर. द concentric loops at the point P and Q are generated. There are number of lines of force. हे lines of force आहे which are in the circular ring मध्ये आहेत ते. ठीक आहे. and its direction of the magnetic lines we can easily found out using the right hand rule. त्याचे डायरेक्शन आपण कशाने फाइंड आउट करू शकतो, राईट हँड रूलने आपण करू शकतो. when they are coming closer to closer at the center वी गेट अ स्ट्रेट लाईन. आपल्याला काय भेटते तिथं, कारण हे लूप्स बाहेर असे बिगर होत जात आहेत आणि इकडे आतमध्ये रिंग होत आहेत आणि बाहेर असे बिगर होत जात आहेत. तर सेंटरला इथे एक लाईन सारखं भेटणार आहे विच इज नॉर्थ आणि साऊथ पोल भेटल्यासारखे होतात. एंड ऑफ द टॉपिक. ठीक आहे. ओके. हा एक पार्ट म्हणजे माहीत असू द्या कसं लिहायचं आहे. पॉईंट सांगितलेत तुम्हाला. बघा त्याच्यानंतर हे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सोलेनॉइड. सोलेनॉइड काय ते पहिले समजून घेऊ. नवीन वर्ड आहे तुमच्यासाठी सोलेनॉइड. तर व्हॉट इज सोलेनॉइड, सोलेनॉइड नक्की आहे काय. बघा सोलेनॉइड एक्झॅक्टली काय असतो, काय असतं माहिती आहे का, एक आयर्न कोर असतो. इथं दाखवला नाही त्यांनी पण एक समजून घ्या. देर इज अ सॉफ्ट आयर्न कोर. काय असतो, आयर्न कोर असतो. म्हणजे मी इथे एक छोटी डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला. हा सॉफ्ट आयर्न कोरचं काम काय असतं माहिती आहे का. बघा समजा इथं आपण एक बॅटरी दिली. काय दिली, बॅटरी. इकडं की कनेक्ट केला. ठीक आहे. इकडून एक पॉईंट इथून गेलो. याच्यावरती नंबर ऑफ वायर्स, ह्या आयर्न कोर, लोखंडाचा कोर असतो त्याच्यावरती असे गुंडाळलेले असतात. इकडून करंट जातो आणि इकडून परत येतो. म्हणजे असं एक कोर आहे सिलेंड्रिकल. ठीक आहे. इकडून एक वायर आली बॅटरीतून, ती त्या कोरवरती अशी गुंडाळलेली पूर्णपणे. खूप जास्त, खूप डेन्सिटी असते. इथं आपण कमी दाखवतोय, डेन्सिटी जास्त राहते, त्याच्यावर गुंडाळलेली. ठीक आहे. आणि ती निगेटिव्ह टर्मिनलला परत बॅटरीच्या कनेक्ट झालेली, बॅटरीच्या दुसऱ्या टर्मिनलला कनेक्ट झालेली. ठीक आहे. आता बघा नक्की होतं काय. मी हे रफ करतो, हे रिप्रेझेंटेशन होता. आपल्याला ही डायग्राम लागणार आहे. ओके.
इथे होतं काय नक्की बघा. सर हे तर कळालं, हे बाकीचं बाहेरचं काय, बघू ना बाहेरचं काय तुमच्या लक्षात येईल. एक्झॅक्टली काय होतं माहिती आहे का, तुम्ही जर इथं बघितलं, समजा वायर हा सॉफ्ट आयर्न कोर आहे बरं का, इकडे लक्ष द्या, हा सॉफ्ट आयर्न कोर आहे, वायर अशी गुंडाळलेली आहे, इकडून अशी चालली, इकडून अशी, बरोबर आहे, इकडून मागून वरती, पुढून इकडून खाली, असं आपण समजून घेऊया. ठीक आहे. इथं जर तुम्ही अपवर्ड डायरेक्शनला जर बघितलं, करंट वरतून खाली चाललाय असं कन्सिडर केलं, ते बघा पुढच्या बाजूने जर असं चाललंय, करंट जाणार आहे ना वायरमधून, असं फिरून चाललाय, जी डायरेक्शन दाखवतोय असा करंट जाणार आहे. कारण का बरं, वायरच तशी गुंडाळलेली त्याच्यावर, बरोबर आहे. ओके, कंडक्टरच तसं त्याच्यावरती काय केलं आहे, रॅप केलेला आहे. तर कंडक्टर ह्या डायरेक्शनने रॅप केलेला आहे, तर करंट पण त्याच डायरेक्शनने त्याच्यातून जाणार. आर यू गेटिंग माय पॉईंट. करंट पण त्याच डायरेक्शनने जाणार. समजा करंट असा चालला आहे, तर राईट हँड रूलने पुढच्या बाजूला बघू, हां करंट पुढच्या बाजूने बघू, वरतून खाली चालला आहे, मॅग्नेटिक फील्ड अशी तयार होईल. बघा एक प्रकारे इकडून आली मॅग्नेटिक फील्ड अशी चालली, इकडून आली मॅग्नेटिक फील्ड अशी चालली, म्हणजे डायरेक्शन दाखवली ते. समजा तोच आपण आयर्न कोर कन्सिडर करू, त्याच्या आता बॅक साईडने कन्सिडर करू, म्हणजे तुमच्या बाजूने जर इकडून बघितलं, हा आयर्न कोर मगाशी मी सांगितलं की पुढून आला आहे, वायर अशी आहे ना, पुढून आली आहे, आपण थंब रूलनुसार असं बघितलं तर मॅग्नेटिक फील्ड अशी चालली आहे. हा खालचा पार्ट दाखवून दिला मी. ठीक आहे. समजा मागच्या बाजूने आयर्न कोरने जर बघितलं, आयर्न कोरवरती वायर अशी खालून वरती चालली, इकडून करंट जाणार खालून वरती. ह्या बाजूला जर बघितलं तर थंब रूलने बघितलं, थंब वरती आणि असं कट, म्हणजे बघा इथून पण अशी मॅग्नेटिक फील्ड जाणार आहे. ठीक आहे. वरच्या बाजूला बघा करंट असा चालला आहे वरच्या बाजूने, इथं थंब ठेवला आणि कट असे केलं तरी अशी फील्ड चालली. म्हणजे इन शॉर्ट कोणत्याही पोझिशनला बघा वरतून खाली चाललंय मॅग्नेटिक फील्ड, इकडून आली आतून घुसणार बाहेरून चालली. ह्या बाजूनी बघा थंब वरती, कड असं केलं, मॅग्नेटिक फील्ड बाहेरून आली, इथून आतून चालली. ठीक आहे. वरच्या बाजूला बघा, इथं जर आपण त्या कोरच्या वरती जर बघितलं, करंटची डायरेक्शन ही राहील, इथं असा थंब ठेवला, कड फिंगर, एक प्रकारे मॅग्नेटिक फील्ड अशी जाणार आहे. ठीक आहे. तसंच त्या आयर्न कोरच्या खालच्या बाजूने जर बघितला, करंट इकडून इकडे येणार आहे. ठीक आहे. इकडे थंब ठेवलं तरी त्यावेळेला सुद्धा मॅग्नेटिक फील्ड बाहेरून येते आणि आतून चालले. म्हणजे कोरच्या कोणत्याही डायरेक्शनने बघा, इकडून बघा, इकडून टॉप साईड कुठूनही बघा, मॅग्नेटिक फील्ड अशी बाहेरून येणार, अशी आत चालली, मॅग्नेटिक फील्ड अशी बाहेरून येणार, आत चालली, असं होणार आहे. तसा हा कोर आहे. तो एक प्रकारे काय तयार झाला माहिती का, त्या कोरला मी तुम्हाला असं एक्सप्लेन केलं कारण समोरून तुम्हाला व्यवस्थित दिसावं, त्याला आपण असं हॉरिझॉन्टली ठेवलं तर असा राहील तो. एक प्रकारे सगळे बाहेरून आले, आत चालले. हे बघा नेहमी लक्षात ठेवा, नेहमी लक्षात ठेवा. बघा इकडून निघाले आणि इकडून आत चालले, जिथून निघतात तो असतो कोणता पॉइंट, नॉर्थ पोल. कोणता पोल असतो, आणि जिकडे येऊन तो एंड होतो तो कोणता असतो. म्हणजे एक प्रकारे आपल्याकडे आधी मॅग्नेट नव्हता. ठीक आहे. आपल्याकडे काय होता, आयर्न कोर, त्याच्यावरती मी वायर गुंडाळलेली आहे. ठीक आहे. त्याला आपण म्हटलं सोलेनॉइड. ठीक आहे. त्याच्यातून करंट गेला का तिथं ह्या बाजूला तयार झाला नॉर्थ पोल आणि ह्या बाजूला तयार झाला. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला आर्टिफिशियल मॅग्नेट तयार करता आला. नॅचरल मॅग्नेटमध्ये तर एक नॉर्थ असतो, एक साऊथ असतो. आता याच्यामध्ये जेव्हा तुमच्याकडं कोर दिला आणि वायर दिली तेव्हा नॉर्थ पोल साऊथ पोल होता का, त्याला गुंडाळला आपण, त्याच्यावरती वायरला, कंडक्टरला करंट त्याच्यातनं पास केला आणि आपलं जे राईट हँड रूल वगैरे त्याच्यानुसार बघितलं तर इकडं नॉर्थ पोल तयार होतो आणि इकडे तुम्ही आर्टिफिशियल एक प्रकारे काय तयार केला, मॅग्नेट, ज्याला काय म्हणतो आपण सोलेनॉइड. म्हणजे सोलेनॉइड कळालं काय, इट्स अ मॅग्नेट. तो मॅग्नेटच झाला आता एक प्रकारे करंट कॅरिंग कंडक्टरमुळे. समजलं का सोलेनॉइड काय, अवघड आहे का. ॲक्च्युली सोलेनॉइड हे, ठीक आहे. इथं काय काय दिलं आपण रीड करू आता. बघा लक्ष द्या. when a copper wire with the resistive coating is wound over the chain of the loops like it is called solenoid. हे लिहून टाकायचं तुम्ही, हे जेवढं लागतं. हे एक वायर आहे याच्यावरती गुंडाळली, त्याला सोलेनॉइड म्हणतो आपण. ठीक आहे. पुढे
Whenever electric current passes through the solenoid, electric lines of force are produced in the pattern as shown in the figure. डायरेक्ट त्यांनी शॉर्टकटमध्ये सांगितलं. ते कसे झाले ते मी तुम्हाला सांगितलं. ते काय म्हणतायत, एकदा का त्याच्यातून करंट गेला, करंट गेल्यावरती तिथं लाईन्स ऑफ फोर्स तयार होणार. त्याची डायरेक्शन डायग्राममध्ये आम्ही दाखवली तुम्हाला. ठीक आहे, आपण हे तसंच सांगायचं. करंट गेला का तिथं लाईन्स ऑफ फोर्स तयार होतील आणि ते लाईन्स ऑफ फोर्सची डायरेक्शन डायग्राममध्ये दाखवलेली आहे. विच इज सफिशियंट आहे ते ॲक्च्युली. ठीक आहे, नंतर पुढे यू आर अवेअर ऑफ द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ द बार. द प्रॉपर्टी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द सोलेनाइड आर व्हेरी सिमिलर टू द मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय द बार मॅग्नेट. हे बघा इथं लिहायचं, एवढंच लिहायचा पार्ट. प्रॉपर्टीज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द सोलेनॉइड. सोलेनॉइडचे जे काही प्रॉपर्टीज दिसत आहेत आपल्याला मॅग्नेटिक फील्डच्या आर व्हेरी सिमिलर टू द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड कोणाचे? बार मॅग्नेटचे. मॅग्नेटच्या मॅग्नेटिक फील्ड कशी असते तशीच मॅग्नेटिक फील्ड इथं तयार झालेली. म्हणजे एक प्रकारे बार मॅग्नेट जसं काम करतो तसं काम करणार आता. ठीक आहे. वन ओपन एंड ऑफ द सोलेनॉइड ॲक्ट्स ॲज द नॉर्थ पोल अँड अदर ॲज द साऊथ पोल असे तयार होणार. द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इनसाइड द सोलेनॉइड आर पॅरलल टू इच अदर. आतमध्ये जे काय मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे इथून गोल फिरून जाणार, पण आतमध्ये ते कसे राहणार आहे? पॅरलल असणार आहे. आलं लक्षात? ठीक आहे, ओके. फक्त खाली एक लाईन तुम्ही एक्स्ट्रा लिहायची. दिस इज किंवा आपण सिंपल याच्यामध्ये करू अजून. This solenoid structure can be considered as बार मॅग्नेट. त्याला काय कन्सिडर करू शकतो आपण? आलं लक्षात? त्याला बार मॅग्नेट म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. कळालं? ठीक आहे. ही हेडिंग लिहायची, त्याच्यातले एवढे पॉईंट्स तुम्हाला लिहायचे राहतील आणि ही डायग्राम पण तुम्हाला काढायची. ठीक आहे. त्यानंतर बघा याच्या पुढे नंबर 6. याच्यावरती तसं तुम्हाला काही क्वेश्चन विचारण्यासारखा नाही आहे, पण हे एक्सप्लेनेशन मात्र लागणार आहे म्हणून मी याच्यामध्ये जास्त थेरी नाही ठेवलेले. ठीक आहे. तर अजून तुम्हाला टाईम देणार आहे, मी टाईम देणार आहे. ओके. आता सध्या पुढचं एक्सप्लेनेशन आहे का सगळेजण? ओके, डोंट वरी अबाउट इट. पुढे बघा काय, फोर्स ॲक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन द मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डमध्ये आता बघा, आता काय केलेलं आहे नेट आहे का? आत्तापर्यंत काय काय झालं आपलं? एक वायर आहे, त्याच्या भोवती करंट कॅरिंग वायर आहे, त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. त्याची डायरेक्शन राईट हँड रूलने बघितलं. लूपमध्ये असेल तर नॉर्थ पोल साऊथ पोल भेटतो. सोलेनॉइड बार मॅग्नेट कसा तयार झाला? नॉर्थ पोल साऊथ पोल होऊन तयार. ठीक आहे. आता आपण वेगळं बघतोय काहीतरी अजून. पुढची स्टेप, एक स्टेप वाढत चालली आपली. ठीक आहे. पुढच्या स्टेपमध्ये आपण काय पाहतोय माहिती का? एक वायर, फॉरगेट अबाउट दिस डायग्राम, मी काय सांगतोय ते नीट आहे का? एक वायर आहे, याच्यातून करंट चाललाय. वायर काय आहे? करंट चालली वायरमधून. याला मी आता मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतोय. याला कशात ठेवतोय? हे बघा, त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होणारे राईट हँड रूलने तो एक पार्ट झाला, तो 2 मिनिटं बाजूला ठेवू. मी या वायरलाच मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं. सर कोणत्या? समजा मी इकडे समजा आपण कन्सिडर करू, मी इकडे एक नॉर्थ पोल ठेवला आणि इकडे ठेवला, हे बघा मॅग्नेटचा कसा आहे तसा. ठीक आहे. वायर अशी ठेवली. आता ऑब्विसली इकडून इकडे काय जाणार आहे सांगा बरं? तिकडची डायग्राम नका बघू, मी सांगतो तुम्हाला. ही आपण इथे वायर, इकडे नॉर्थ पोल, इकडे साऊथ पोल आहे. नॉर्थ टू साऊथ काय असतं? मॅग्नेटिक लाईन्स असतात. काय असतात? कुठून तर कुठपर्यंत? नॉर्थ पासून. ठीक आहे. नॉर्थ पासून साऊथकडे मॅग्नेटिक लाईन्स आहे. तिथं ऑलरेडी मॅग्नेटिक फील्ड आहे. त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये त्या वायरला ठेवून दिलं तर तिथं एक फोर्स ॲक्ट होतो. काय ॲक्ट होतो? फोर्स येतो. ती वायर कोणत्या तरी एका बाजूला खेचल्या जाते. आलं लक्षात मला काय म्हणायचंय? या डायग्राममध्ये त्यांनी तेच दाखवायचा प्रयत्न केला. इथे बघा, व्यवस्थित बघू जरा. ही वायर आहे, ही व्हर्टिकल दिसत असेल ना तुम्हाला बुकमध्ये. ही जी डायग्राम आहे ही जी व्हर्टिकल आहे, इथून ते इथपर्यंत एक वायर इथं बांधलेली आहे. ठीक आहे.
याच्यामध्ये काय दाखवलंय, ती एका मॅग्नेटिक फील्डमध्ये बघा, इकडे नॉर्थ पोल इकडे, त्या वायरला त्या नॉर्थ आणि साऊथच्या मध्ये ठेवलंय. समजा जेव्हा करंट खालून वर चाललंय, बघा इथं डायरेक्शन दाखवली करंटची, खालून वर चाललाय, तर खालून वर जात असताना, करंट खालून वर जात असताना ती हे बघा थोडीशी अशी बाहेर आलेली दिसते, दिसते का, या बाजूला अशी इकडच्या बाजूला बाहेर आली. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा करंट वरतून खाली चाललाय, करंट कोणत्या डायरेक्शनला चाललाय, टॉप टू बॉटम आहे का, सी मध्ये दाखवलंय टॉप टू बॉटम, इथं करंट वरतून खाली चाललाय, तर वायर जरा आतमध्ये गेली. कशी गेली आहे, आता याच्यावर दाखवणार कसं, दाखवताना थोडी ही बाहेर येताना इकडे दाखवली या फिगर बी मध्ये, फिगर सी मध्ये ती आतमध्ये दाखवताना ही कर्व थोडी या बाजूला दाखवली. आलं लक्षात. मॅग्नेटिक फील्डमध्ये वायर ठेवली आहे, एकदा करंट खालून वर चाललं तर ती थोडी बाहेर येते. ठीक आहे, ओके. आणि नंतर समजा करंट वरतून खाली आलं तर वायर थोडी अशी आतमध्ये अशी मूव्ह होते, कर्व होते ती, म्हणजे त्याच्यावर कोणता तरी फोर्स ॲक्ट होते. म्हणजे ह्या एक्सपेरिमेंटमध्ये एक गोष्ट कळाली, A current carrying conductor, if placed in the magnetic field, it moves, it feels some force acting upon it. त्याच्यावरती कोणता तरी फोर्स ॲक्ट होतो. आलं लक्षात. तो तिथं आपल्याला काय भेटलं, त्याचं आयडिया भेटली. ठीक आहे. तर तो कसा होतो फोर्स वगैरे, त्याच्यावरती आपल्याला जरा एक रूल बघायचा आहे. काय बघायचं आहे, फोर्स ॲक्ट होतो. ठीक आहे. आता बघा तो रूल काय, तो रूल मी तुम्हाला सांगतो, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आपण काय शिकलो, देर इज अ वायर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवली का त्याच्यावर फोर्स ॲक्ट होणार, तो फोर्स कसा ॲक्ट होणार त्याचा आपल्याला रूल बघायचा आहे. ठीक आहे. तर रूल काय बघा, एकदम सिम्पल वेमध्ये आपण बघू. ठीक आहे, एवढं काही तुम्हाला लिहायची गरज नाही, मी तुम्हाला सांगतो. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल इम्पॉर्टंट रूल आहे, जसा राईट हँड रूल होता तसा. याच्यातलं बघा एवढं लिहायचं आहे, अकॉर्डिंग पासून तर एंडपर्यंत. हे वरची लाईन थोडी एक्सप्लेनेशनसाठी. वरच्या लाईनमध्ये काय दिलं आहे सांगू, इन अ अबाव एक्सपेरिमेंट, वरच्या एक्सपेरिमेंटमध्ये वी कन्सिडर डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट and the direction of the magnetic field, found the direction of the force exerted upon perpendicular to both. There is a simple relating the three direction. This rule called Fleming's left hand rule. हे बघा, फ्लेमिंगने त्याच्यावरती एक शोध लावला की ठीक आहे बाबांनो, वायरला आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं. वायरला कशामध्ये ठेवलं, मॅग्नेटिक फील्डमध्ये वायरला ठेवला. तर मॅग्नेटिक फील्डमध्ये वायरला ठेवल्यावरती तिथे त्याच्यावर फोर्स ॲक्ट होतोय. तर फोर्सची डायरेक्शन काय, फोर्सची डायरेक्शन काय, ती डायरेक्शन कोण सांगतोय तुम्हाला, फ्लेमिंग. कोण सांगतोय, तर त्याचं म्हणणं काय बघा, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल नावातच आहे, फ्लेमिंग्स. त्याचं म्हणणं असं आहे, इफ वी स्ट्रेच फर्स्ट थ्री फिंगर्स ऑफ द लेफ्ट हँड परपेंडिक्युलर टू इच अदर. हे मी तुम्हाला सांगतोय माझ्या भाषेत, ऐकून घ्या. इफ द फर्स्ट थ्री फिंगर्स ऑफ द लेफ्ट हँड आर स्ट्रेच अँड परपेंडिक्युलर टू इच अदर, पहिले डाव्या हाताचे 3 बोटं आपण स्ट्रेच केले. काय केले, सगळ्यांनी करा असं, स्ट्रेच करा. लेफ्ट हँडचे फर्स्ट 3 फिंगर्स, यस, स्ट्रेच. ठीक आहे, परपेंडिक्युलर टू इच अदर. स्ट्रेच म्हणजे कसे पण नाही, तर असे बंदुकीसारखा करून असं नाही, स्ट्रेच परपेंडिक्युलर टू इच अदर. हे फिंगर याला परपेंडिक्युलर, हे फिंगर याला, हा थंब याला, याला परपेंडिक्युलर टू इच अदर असं होणार. त्याच्यामध्ये काय पुढे बघा, बघा पुढे काय, इफ कंडिशन टाकतोय बरं का, इफ. हे तर रीड करून दाखवतो मी नंतर तुम्हाला, काय सांगतो तिकडे लक्ष द्या. इफ 4 फिंगर, याला 4 म्हणजे हा 4 नाही, FORE, 4 फिंगर, ज्याला इंडेक्स फिंगर पण म्हणतो आपण. काय म्हणतो, काही म्हणा तुम्ही. इफ द 4 फिंगर और द इंडेक्स फिंगर शोइंग द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, कसली डायरेक्शन दाखवतोय तो, इफ द 4 फिंगर ऑन द और द इंडेक्स फिंगर शोइंग द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हे बघा, इंडेक्स फिंगर काय दाखवतोय, मॅग्नेटिक फील्ड दाखवतोय. ओके. अँड मिडल फिंगर, दिस इज द मिडल फिंगर, मिडल फिंगर शोइंग द डायरेक्शन ऑफ करंट. मिडल फिंगर कसली डायरेक्शन दाखवतोय, हे बघा. आपण इथं कंडिशन परत एकदा लिहितो. इफ, मी इथं लिहितो
इंडेक्स फिंगर काय दाखवतोय आपल्याला? मॅग्नेटिक फील्ड काय दाखवतो? अँड मिडल फिंगर काय दाखवतोय? मिडल फिंगर कसली डायरेक्शन दाखवतो? करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर, कंडक्टर मधून जाणारा करंट. देन तर बघा, देन हे दोन गोष्टी असतील तर देन थंब विल शो यू द डायरेक्शन ऑफ फोर्स ऍक्टिंग अपॉन द कंडक्टर. तर तो कसली डायरेक्शन दाखवणार आहे? कंडक्टर वरती जो फोर्स आहे. परत लक्ष द्या, स्टेटमेंट सांगतोय मी तुम्हाला, हे इथं दिलेलंच आहे, त्या ॲज इट इज लिहायचंय तुम्हाला. If the first three fingers of the left hand are outstretched and perpendicular to each other, and if forefinger, index finger showing the direction of magnetic field, middle finger showing the direction of current carrying through the conductor, then thumb will show you the direction of फोर्स ऍक्टिंग अपॉन इट. त्याच्यावरती फोर्स कोणत्या डायरेक्शनला ऍक्ट होणार आहे तो थंब दाखवेल तुम्हाला. आलं लक्षात? हे दोन असतील, हे दोन, तर थंब त्याचा आउटपुट आहे ह्या रूल प्रमाणे. चला लिहून घ्या जे जे सांगितलं ते.